नमस्कार भक्तजन हो. आज आपण जाणून घेणार आहोत एक अद्भुत आणि गूढ कथा. एक अशी रात्र जी फक्त चांदण्याने उजाडलेली नसते, तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने पवित्र होती. ही रात्र आहे लक्ष्मी प्राप्तीची गुप्त रात्र, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि विचारते, को जागृती, कोण जागा आहे? ज्याचं मन पवित्र, विचार सकारात्मक आणि आत्मा श्रद्धेने भरलेला, त्याच्याकडे लक्ष्मी देवी स्वतः येते. म्हणून आज आपण या रहस्यमय रात्री मागचं गुपित जाणून घेणार आहोत. पुराणात सांगितलं आहे, एकदा देवी लक्ष्मी विष्णू महाराजांना विचारते, हे प्रभू, लोकांमध्ये कोण माझी खरी भक्ती करतो हे मला कसं कळेल? श्रीहरी म्हणाले, प्रिये, तू पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर जा आणि जो जागा आहे, जो तुझं नामस्मरण करतो, त्याला तुझी कृपा लाभो. त्या दिवसापासून देवी लक्ष्मी प्रत्येक कोजागिरी पौर्णिमेला पृथ्वीवर फिरते आणि विचारते, को जागृती, म्हणजे ज्या घरात दीप लावलेला असतात, चंद्रप्रकाशात दूध ठेवलेलं असतं आणि मन शांत असतं, तिथे देवी थांबते आणि आशीर्वाद देते. कोजागिरी पौर्णिमेची रात्र गुप्त रात्र म्हणून ओळखली जाते, कारण त्या रात्री निसर्गात अदृश्य शक्ती सक्रिय होतात. चंद्र आपल्या संपूर्ण तेजात असतो, तो मनाचं प्रतीक आहे. चंद्रप्रकाशात जो ध्यान करतो, जो लक्ष्मी मंत्र जपत बसतो, त्याच्या मनातील नकारात्मकता नाहीशी होते. ही रात्र म्हणजे धनलाभाची नाही, मनलाभाची रात्र आहे. कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच खरी लक्ष्मी, समृद्धी, आनंद आणि समाधान मिळते. एकेकाळी एका गावात हरिदास नावाचा गरीब साधक राहत असे. त्याचं आयुष्य साधं पण भक्तीने भरलेलं होतं. प्रत्येक पौर्णिमेला तो देवीचं नामस्मरण करत असे. पण कोजागिरी पौर्णिमेला त्याने विशेष उपवास केला. घरात दीप लावले आणि चंद्रप्रकाशात दूध ठेवलं. मध्यरात्री तो ध्यान करत असताना अचानक त्याच्या समोर सुवर्ण प्रकाश पसरला. देवी लक्ष्मी प्रकट झाली. ती म्हणाली, हे हरिदासा, तू धनासाठी नव्हे तर माझ्या दर्शनासाठी जागा राहिलास, म्हणून मी तुला धनापेक्षा मोठं वरदान देते, समाधान आणि यश. त्या दिवसानंतर हरिदासाचं आयुष्य बदललं. त्याच्या मेहनतीने आणि श्रद्धेने त्याला यश, मान आणि संपन्नता मिळाली. या दिवशी केलेली पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. रात्री 11 ते 1 या काळात चंद्राला अर्घ्य द्यावं, दूध पायाचं ठेवावं आणि मंत्रजप करावा. ओम श्री हिम क्लीम श्री सिद्धलक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. घरात स्वच्छता ठेवा, देवीचं नामस्मरण करा आणि कुटुंबासोबत ही रात्र साजरी करा. लक्ष्मी माता जिथे आनंद आणि शांतता असते, तिथेच कायमस्वरूपी वास करते. देवी लक्ष्मी केवळ सोन्या चांदीची नाही, ती आहे मनशांतीची देवी. जो माणूस समाधानी आहे, जो दुसऱ्यांचं भलं इच्छितो, त्याच्याकडे लक्ष्मी कायम असते. या रात्र आपल्याला शिकवते, देवीला प्रसन्न करायचं असेल तर मनात स्वच्छता आणि प्रेम ठेवा. म्हणून भक्तजन हो, ही रात्र फक्त जागण्याची नाही, ती आत्मजागृतीची रात्र आहे. तुमच्या घरात दीप लावा, चंद्रप्रकाशात दूध ठेवा, पण सगळ्यात महत्त्वाचं, मनात भक्तीचा प्रकाश ठेवा. देवी लक्ष्मी नक्कीच तुमचं आयुष्य उजळवेल आणि सुख समृद्धीचा वर्षाव करेल. जय लक्ष्मी माता, जय कोजागिरी.